विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील गणित या विषयातील 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, विषम संख्या, समसंख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या यावरील स्वाध्याय आज आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तो देखील स्वाध्याय मी तुम्हाला स्पष्टीकरणासह समजून सांगणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, सम, विषम, त्रिकोणी आणि चौरस संख्या कशाला म्हणायचं, त्या किती आहेत, 1 ते 100 मध्ये किती आहेत, त्यानंतर त्या कोणकोणत्या आहेत याविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि तो घटक मी अतिशय तुम्हाला उत्कृष्टपणे त्या ठिकाणी चार्ट मध्ये संख्या लिहून दाखवलेल्या आहेत. जर तुम्ही तो पाहिलेला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही पहा. तर आता आपण स्वाध्याय सोडवण्यासाठी सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, एकूण किती समसंख्या मूळ संख्या आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, 1 ते 100 मध्ये जेवढ्या काही मूळ संख्या आहेत त्यामध्ये समसंख्या किती आहेत असं विचारलेलं आहे. तर पहा, 2 ही एकमेव समसंख्या अशी आहे जी मूळ संख्या आहे, त्यामुळे 2 ही एकच समसंख्या आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. आपण 3 पर्यायाला गोल करूया. दुसरा प्रश्न, 1 ते 50 मधील विषम मूळ संख्यांची बेरीज किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता आपण एका कागदावर त्या संख्या कोणकोणत्या आहेत त्या लिहून घेऊयात. आता पहा, विषम मूळ संख्यांची बेरीज विचारलेली आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 2 हा अंक लिहिणार नाही आहोत किंवा ही संख्या लिहिणार नाहीत. तर चला पहा, सुरुवात करूया. मग त्या कोणत्या आहेत मूळ संख्या, तर 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. पहा, ह्या 1 ते 50 मधील विषम मूळ संख्या आहेत आणि आता आपल्याला त्यांची बेरीज विचारलेली आहे. तर ह्या सर्व संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज 326 येते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण 2 ला गोल करूयात. त्यानंतर प्रश्न तिसरा, 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या व सर्वात मोठी विषम संख्या यांचा गुणाकार किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा, 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या किती आहे, 3 आहे. इथे मी तुम्हाला लिहून दाखवते. पहा, 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, सर्वात मोठी विषम संख्या म्हणजेच 1 ते 100 मधीलच. पहा, मग आपण ती सुद्धा लिहून घेऊयात. 1 ते 100 मधील सर्वात मोठी विषम संख्या, सर्वात मोठी विषम संख्या. मग ती कोणती आहे, तर पहा, ती संख्या आहे 99. आणि आपल्याला यांचं काय विचारलेलं आहे, गुणाकार किती. म्हणजेच आता आपण यांचा गुणाकार करूयात. या ठिकाणी 99 गुणिले 3. तर पहा, यांचा जर आता आपण गुणाकार केला तर हा गुणाकार 297 असा येत आहे. तर 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे आणि सर्वात मोठी विषम संख्या 99 आहे आणि यांचा गुणाकार 297. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आपण 3 ला गोल करूयात. त्यानंतर चौथा प्रश्न, पुढीलपैकी कोणती संख्या
संयुक्त संख्या आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 91 आहे पहा. तर 91 संयुक्त संख्या म्हणजे काय? तर संयुक्त संख्या म्हणजे अशी नैसर्गिक संख्या जी मूळ संख्या नाही. तर या ठिकाणी 91 ही मूळ संख्या नाही, म्हणजेच ती संयुक्त संख्या आहे. म्हणजेच इथे पर्याय प्रश्न जो चौथा आहे त्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आपण गोल करूयात 4 ला. पाचवा प्रश्न, पुढील संख्यापैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे असं विचारलेलं आहे. तर मी प्रथमच तुम्हाला जसं सांगितलं होतं की मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर पहा, चौरस संख्या म्हणजेच काय असतं? तर वर्ग संख्या असतात. मग वर्ग संख्यामध्ये आता इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि तुम्ही जर बारकाईने निरीक्षण जर केलं तर पर्याय क्रमांक 1 144 आणि 144 ही काय आहे? वर्ग संख्या आहे, म्हणजेच ती चौरस संख्या आहे. त्यामुळे प्रश्न जो पाचवा आहे त्याचं उत्तर 144 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आहे. 144 ही चौरस संख्या आहे. आपण 1 ला गोल केलेला आहे तिथे. त्यानंतर सहावा प्रश्न, 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? तर 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 2 ला आपण गोल करूया. त्यानंतर पुढील प्रश्न 7वा आहे, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या ही नाही व संयुक्त संख्या ही नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांचं स्पष्टीकरण असं आहे पहा, एक ही एकमेव संख्या आहे जी मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या या दोन्हीपैकी एकही नाही. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. एक ही संख्या अशी आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यामुळे इथे 4 ला आपण गोल करूयात. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती जोडी मूळ संख्यांची जोडी नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 2 13 आणि 15 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 8 आपण याला गोल करूयात. त्यानंतर प्रश्न 9वा आहे, कोणत्याही चौरस संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक निश्चितपणे असू शकणार नाही असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर याचं योग्य स्पष्टीकरण असं आहे की कोणत्याही संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 0 1 4 5 6 किंवा 9 हे अंक असू शकतात, पण 2 3 7 किंवा 8 हे अंक कधीही असू शकत नाहीत. म्हणजे इथे पहा, 8 ही संख्या दिलेली आहे, त्यामुळे ती कधीही चौरस संख्येच्या एकक स्थानी नसेल. त्यामुळे 9चं उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 ला गोल करूयात. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवाची दुप्पट पुढीलपैकी कोणती आहे असं विचारलेलं आहे. तर पहा, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. सहमूळ संख्या म्हणजे अशा 2 संख्या ज्यांचा सामायिक अवयव फक्त 1 असतो आणि 1 ची जर आपण दुप्पट केली, 1 गुणिले 2, आपण दुप्पटला 2 वापरतो किंवा 2 ने गुणतो, म्हणजेच 1 गुणिले 2 बरोबर यांचा गुणाकार 2, म्हणजे 10 प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर शेवटचा प्रश्न असा आहे 11वा, त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे पहा, पहिला पर्याय काय आहे, 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केली असता त्रिकोणी संख्या मिळते. त्यानंतर दुसरा प्रश्न पर्याय, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता चौरस संख्या मिळते. तिसरा पर्याय, 1 ही त्रिकोणी व चौरस संख्या आहे. आणि आपल्याला हे चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. 2
क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण स्वाध्याय या ठिकाणी सोडवलेला आहे. थँक्यू.